हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. अचानक न सांगता पत्नी माहेरी गेली असताना रात्रीच्या वेळेला एवढी आठवण आली पत्नीची की आता तुझ्याशिवाय मला काही करमत नाही. अगदी वेडापिसा झाला हा तरुण. धो 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 पाऊस पडणं सुरू होता आणि अशा या महाभयानक काल रात्री पडत्या पावसामध्ये आपल्या पत्नीचा विरह सहन न होऊन हा तुलसीदास प्रचंड ढगांच्या गडगडाटामध्ये, विजांच्या कडकडाटामध्ये, प्रचंड महापूर आलेला आहे नदीला, आपल्या बायकोला भेटण्याकरिता या गावातून त्या गावामध्ये हा तुलसीदास आपल्या पत्नीला भेटण्याकरिता भर पावसामध्ये निघाला. भर पावसामध्ये अशा भयानक काल रात्री पावसांच्या प्रचंड धारा, नदीला सुद्धा प्रचंड महापूर आलेला आहे. माय बहिणी, मधूनच तुफान. आणि अशा अवस्थेमध्ये नदीच्या या काठावरून पलीकडच्या काठावर जायचं कसं विचार करत होता. आजूबाजूला काही दिसत नव्हतं. महाभयानक काल रात्र आहे, पण आपल्या पत्नी करता वेडा झालेला हा तुलसीदास त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही. धाड दिशी त्या नदीमध्ये उडी मारली आणि पोहत पोहत पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठावर आला. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये सगळ्या घरांचे दरवाजे तर बंद होतेच, परंतु मागच्या खिडकीतून एका दोराला लटकवून वर चढत चढत तुलसीदास आपल्या पत्नीच्या जवळ गेले. आणि गेल्यानंतर थापकन आवाज आला आणि आवाज आल्याबरोबर बाई उठून उभी राहिली. कौन है? रत्नावली, चिंता मत करो, मैं आया हूं. मैं कौन? मैं तेरा पती हूं. तुम्ही एवढ्या रात्री, एवढ्या प्रचंड पावसामध्ये? अहो, नदीवर येण्याकरता साधन नव्हतं. मालक, तुम्ही आले कसे काय? अगं रत्नावली, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की तुझा विरह मला सहन झाला नाही. मी नदीमध्ये उडी मारली आणि पोहत पोहत तुला भेटायला आलो. पोहत पोहत आले. अहो, पण दरवाजा बंद आहे. तुम्ही माझ्याजवळ आले कसे? तुला असं वाटतं का रत्नावली की केवळ माझंच तुझ्यावर प्रेम आहे? अगं, तुझं सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. का? कारण तू मला वर लटकून येण्याकरिता एक दोर सोडलाय खिडकीमध्ये. मी दोर सोडला? अहो, काही काय म्हणता बघ. आणि मग रत्नावलीनं आपल्या हातामध्ये मायबापा हो दिवा घेतला आणि दिवा घेऊन ज्या वेळेला खिडकीच्या जवळ गेली त्यावेळेला त्या ठिकाणी दोर नसून एक महाभयानक विषारी भुजंग लटकत होता. साप लटकत होता. पत्नीच्या प्रेमामध्ये व्याकुळ झालेल्या तुलसीदासजींना त्या खिडकीमधून दोर लटकतो का साप लटकतो याचं सुद्धा भान राहिलं नाही. ते सापाला धरून पत्नीला भेटायला वर गेले. आणि मग पत्नीनं आश्चर्यानं तुलसीदासजींकडे पाहिलं आणि तुलसीदासजींना ती म्हणाली, धन्य है आप,
इस हाड़ मास के काया पर आप इतना प्यार करते हैं, प्रेम करते हैं मुझ पे कि यहां लटका हुआ सांप भी आपने नहीं देखा, रस्सी समझ के आप ऊपर चढ़ के आ गए। ऐ मेरे मालिक, माझ्या पतिराजा, या नाश होणाऱ्या हाडामासावर जर तुमचं एवढं प्रेम आहे, इतनी प्रीति अगर प्रभु श्री रामचंद्र जी पर कर दी तो आपका बेड़ा पार हो जाएगा। बस बायकोचं एकच वाक्य ऐकलं तुलसीदासजींनी, एकच वाक्य, आणि त्या ठिकाणी आपल्या पत्नीचा त्याग केला आणि प्रभू श्री रामचंद्रजींच्या चरणांचा आश्रय घेतला। बोलिए अवधपुरी के नाथ राजा रामचंद्र भगवान की जय। बस एवढी साधना केली, एवढी साधना केली बायकोच्या एका शब्दावर, बर का, एका शब्दावर। इथं बायको रोज नवऱ्याला म्हणते मरत काऊन नाहीत, काळ काऊन करीत नाहीत, नुसतं सोडून जातो म्हणता कायमचे का जात नाहीत, इतकं दररोज थुनकते, पण तरी सुद्धा हे बरोबर रातच्याला कोट्यावर येतच। गोस्वामी तुलसीदास, पहिले तुलसीदास थे पण आता ते गोस्वामी तुलसीदास झाले। माय बहिणी हो, याचं कारण पत्नीनं एकच वाक्य म्हटलं, एकच वाक्य, माझ्या नाश होणाऱ्या हाडामासावर जर तुमचं एवढं प्रेम आहे, एवढंच प्रेम जर तुम्ही श्री रामचंद्रजींवर केलं तो प्रभु मिल जाएंगे, स्वामी मिल जाएंगे। एवढी साधना केली तर वर्णन है, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुबीर। आणि त्यांनी हे माझ्या प्रभूचं चरित्र लिहावं, ते रामचरित मानस। वाल्मिकीजींनी जे रामायण लिहिलंय बांधवांनो, हा वाल्मिकी पूर्वी वाल्या होता, वाल्या, फार खतरनाक। जंगलामधून जात असताना एक माणूस मारावा आणि एक माणूस मारल्यानंतर एक मोहरी एवढा खडा राजनात टाकावा, असे 7 रांजण भरले होते। किती लोक मारले असतील? 7 रांजण। पण एक दिवस नारायण 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 टाळे नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 सूर्य नारायण 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 हरिहर नारायण 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 नारायण। बीना वाले बाबा आए उस जंगल में, चिपड़ी बज रही है और भजन हो रहा है।
नारायण 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 नारायण. टाळे वाजवा माय बापा हो, वा वा. नारायण 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 नारायण. भजन हो रहा है. प्रभु कहते हैं ना, न हम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन वै मद्भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तत्र तिष्ठामि नारद, तत्र तिष्ठामि नारद. टाळी वाजवून, डोळे बंद करून, भाव विभोर होऊन माझे भक्त जर माझं भजन करत असतील तर हे नारदा, हे उद्धवा, अहम तत्र वसामि, इसलिए भजन करो और भजन के बाद बढ़िया सा भोजन करो, आनंद ले लो. नारायण नारायण जय हो. नारायण 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 नारायण. रुक जाओ, कहा जा रहे हो? तोंडानं नारायणाचं भजन नारदांचं आणि एकदम कुऱ्हाड आली समोर. रुक जाओ. चोटी वाले बाबा, अरे ए विण्यावाल्या थांब. त्याला थांबवलं. आतापर्यंत जर का त्या डाकूची कुऱ्हाड मानेपर्यंत आली, लट 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 समोरचा कापायचा. पण आता उलट झालं. मानेवर कुऱ्हाड आहे पण समोरचा अजिबात घाबरत नाही. डोळस बाबा आपली स्वामी शुकदास माऊली वर्णन करते. अग्निही जाळेना, वारा सुकविना, कोणाचे चालेना काही तेथे. असे हे आपुले स्वरूपा सता, मरणाची चिंता व्यर्थपणे. शुकदास म्हणे संशय टाकूनी, शुकदास म्हणे निर्भय होऊनी, शुकदास म्हणे निर्मळ होऊनी. तिन्ही अभंगातले तिन्ही कडवे. शुकदास म्हणे निर्मळ होऊनी, गुणच पाहुणे गुणी व्हावे. शुकदास म्हणे निर्भय होऊनी, निर्भय होऊन उठी आत्मदेवा उठी लवकरी, प्रकट तू करी सामर्थ्याला. गेलेले साम्राज्य मिळवी आपुले, टाकी तू पाऊले पुढे पुढे. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली सारखा महात्मा युगा युगानंतर जन्माला येत असतो. लक्षात ठेवा बांधवांनो. हा महात्मा साधा सुधा नाही.
ज्यांनी ज्यांनी शुकदास माऊली या महात्म्याचा सहवास अनुभवलाय, इथे या भव्य दिव्य मंडपामध्ये आणि इथे या धर्मपीठावर व्यासपीठावर सुद्धा ते भाग्यवान आहेत ज्यांना आपल्या शुकदास माऊलींचा सहवास लाभलाय. डोळे भरून येतात हो. काय प्रेम दिलं, काय निर्भयत्व शिकवलं. कारण संत हे कधी भीत नसतात. संत हे मायेवर सुद्धा आरूढ होत असतात. शुकदास म्हणे काही मायापुत करुणिया मात मुक्त झाले. असे नारदजी घाबरले नाही. नारदजींनी मनामध्ये विचार केला, यानं आपल्या मानेवरती कुऱ्हाड फिरवली तरी चालेल, लेकिन हम डरने वाले नहीं है. साधू कधी घाबरत नसतो. हे त्या वाल्यानं पाहिलं. त्याला पहिला आश्चर्याचा धक्का बसला की आतापर्यंत माझ्या समोर येणारे घाबरतात, पण हा महात्मा घाबरत नाही. की क्या बात है. आणि मग वाल्यानं डायरेक्टच म्हटलं, मी तुला मारणार आहे. तेव्हा नारदजींनी सांगितलं, नारायण, अरे तू मला मारणार म्हणजे कुणाला मारणार? या देहाला मारणार बाबा. पण जो मी आहे ना, तैसा हृदयामध्ये मी रामू. राम को नहीं मार सकता तू. राम तो अजर है, अमर है, अनंत है. राम ये युगों युगों से चलता आ रहा है और चल रहा है और चलता रहने वाला अविनाशी ब्रह्म है. तू मला मारू शकत नाहीस. हे पहिल्यांदाच तो डाकू ऐकत होता. आणि मग माय बहिणी हो, हा महात्मा आपल्याला घाबरत नाही हे पाहून त्या वाल्याला अतिशय आश्चर्य वाटलं. कुऱ्हाड उगारली आणि मान उडवणार. संत हे जाग करत असतात बरं का माय बापावर, जाग करत असतात. आपल्या स्वामी शुकदास माऊलींच्या निवासस्थानाच्या तिथे तो बोर्ड आजही आहे. त्याच्यावर लिहिलेला आहे अनिवासी यांचा निवास, आणि अभंगही आहे. अनिवासी यांचा निवास पाहून फलक वाचून वर यावे, तिथे आहे माझा देह ठेवलेला. पावर तो अभंग तेव्हाही सत्य होता आणि आताही सत्य आहे. तिथे आहे माझा देह ठेवलेला, त्यात मुक्कामाला सध्या तरी. हे तुम्ही आणखी 100 वर्षांनी जरी म्हटलं तरी त्यात मुक्कामाला सध्या तरी. ऐसा मत समझो मेरे भाइयों कि हमारे स्वामी शुकदास माऊली चले गए हैं, वो जा नहीं सकते. वो यहाँ है, रग रग में है, यहाँ जर्रे जर्रे में वो मेरा परमात्मा बैठा हुआ है. यहाँ कंकर कंकर में मेरे स्वामी शुकदास माऊली नाम का शंकर बैठा हुआ है. वो कभी जा नहीं सकते. वो अजर है, अमर है, वो अविनाशी है. ओ मेरे स्वामी शुकदास माऊली. म्हणून संत घाबरत नाहीत, संत जाग करतात. तसं त्या वाल्याला सांगितलं नारदानी, ए वाल्या, काय किती माणसं मारलीत आतापर्यंत? 7 रांजण भरलेत. अच्छा, एवढे मोठे माणसं मारलेत, एवढं महाभयानक पाप केलंस कुणासाठी? माझ्या बायकोसाठी, माझ्या लेकरासाठी, माझ्या नातरुंडा पतरुंडासाठी.
ती म्हातारी म्हणते की नाही माय बहिणी हो, मह्या नातीचं जर काही एकदा लग्न झालं डोळस बाबा, मग हरी हरी करायला मी मोकळी बापा. एकदा का मह्या बाब्याचं लग्न झालं मग मी तीर्थयात्रा करायला मोकळा. अरे बाब्याचं लग्न झाल्यानंतर त्याला 2 लेकरं झाले पठ्या, आणि सांभाळू सांभाळू म्हातारा कायमचा गेला. रामचंद्र भगवान. लक्षात ठेवा, ये संसार की माया इतनी खतरनाक है, छोड़ने की कोशिश करते हो छूटती नहीं है. इसलिए भजल ज्ञानी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. जय हो. अरे सुन लो मेरे भाइयों, ये जगाने वाली राम कथा है. ये मेरे शुकराम की कथा है. शुकराम मेरे स्वामी शुकदास में जिन्होंने आराम किया, ऐसे शुकराम इनकी कथा है. ये सुनाने वाली कथा नहीं है, ये जगाने वाली कथा है. सुन लो, जाग लो. ताली ताली. भजल ज्ञानी अरे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. राधे श्याम. जय जय श्री राम. ऐ मेरे स्वामी शुकदास माऊली, ऐ मेरे पवन सुत हनुमान जी महाराज, जगाओ, हमको जगाओ. झूठी माया, झूठी माया ठगनी काया. ऐका, झूठी माया ठगनी काया, बीच में क्यों पड़ा जगत में लटक रहा है. बीच में क्यों पड़ा जगत में लटक रहा है. भजल ज्ञानी अरे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. इसलिए राम रमैया गाए जाओ, राम का नाम तो गाए जाओ. राम रमैया गाए जाओ, राम का नाम तो गाए जा. राम रमैया गाए जा, टाळी टाळी. से लगन लगाए. संसार सागरामधून तरुण जायचंय ना, इसलिए लगाए जा. राम रमैया गाए जाओ, का नाम तो गाए जाओ. जय हो, जय हो. राम ही तारे राम ही मारे, राम आहा. नाम दोहराए जा. राम ही तारे राम ही मारे, राम नाम दोहराए जा. राम रमैया गाए जा. टाळी वाजवा, तुम्ही टाळी वाजवा, भजन करा. गाए जा. राम का नाम तो गाए जा, राम रमैया गाए जा. हट, हट. लगन गाए जा.
दिल ज्ञानी रे अज्ञानी, 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है। झूठी माया ठगनी काया, ठगनी काया है। लहान होता तेव्हा केस काळे जर होते तुझे बाबा, मग जसा जसा मोठा झाला रे राजा, कधी पांढरे झाले काही पत्ताच लागला नाही। आणि मग जेव्हा याला आरशात पाहून पत्ता लागला की आपला केस पांढरा व्हायला लागला, यानं दुकानातून काळे करायची पुडी आणली। हा का साधा आहे का? ठगनी काया, ये ठग रही है और संत जगाते हैं। मेरे स्वामी शुकदास माऊली जगाते हैं, मेरे ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नाथ बाबा, नामदेव राय, ये हमको जगाते हैं, लेकिन हम ढाराडूर सोते हैं। आम्ही काय साधे आहेत का? आम्हाला जाग केलं संतांनी। तसं नारदांनी विचारलं, कुणासाठी? बायकोसाठी, पोरासाठी। आणि नामदेव राया लय खोटा व्यवहार आहे बरं हा। माय बहिणी हो, पहिला हा एकटा होता, मग त्याला वाटलं आपलं लग्न व्हावं म्हणून 2 झाले, बिझनेस वाढला। 2ला मग 1 पोरग झालं, 3 झाले, आणखी वाढला। 1 पोरगी झाली, 4 झाले, आणखी वाढला। त्याला वाटलं सुख मिळेल, नाही। हळूहळू मुलगी मोठी झाली, लग्न झालं, 4घाचे 3 राहिले, व्यापार घटला। पोराचं लग्न झालं, सून आली, पोराला घेऊन गेली, 2घच राहिले, आणखी घटला। मग म्हातारा म्हातारी 2 राहिले, त्याच्यातली म्हातारी याच्या अगोदरच गेली, मग एकटाच राहिला। पूर्वी एकटाच होता, शेवटी एकटाच राहिला। शुकदास माऊली आपल्या सर्वांना सांगतात, बाबा ये माया झूठी है, ये काया ठगणी है। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी करावे देवाचे भजन, सकाळी उठून नियमाने। पहा तुम्ही सर्व प्रयोग करुणी, लागोनी भजनी ईश्वराजा। शुकदास म्हणे सोपा हा उपाय। बस नारदाने जे सांगितलं तेच आपल्या स्वामी शुकदास माऊलींनी सांगितलं। कुणासाठी? बायकोसाठी, पोरासाठी। जा, एवढं मोठं महाभयानक पाप केलं, तुझ्या या पापामध्ये तुझी बायका पोरं सहभागी होतील का विचारू नये। कैसी बात कर रहे हो बाबा जी, सठी आ गए क्या? अरे कैसान बात कर रहे हो? अरे बीणा वाले बाबा, चोटी वाले बाबा, क्या झूठी झूठी बातें कर रहे हो? अरे ज्यांच्या करता मी हे एवढं मोठं पाप केलं, ते माझ्या पापात सहभागी होणार नाहीत, कशी गोष्ट करता? वा रे वा। नारदजींनी सांगितलं, बाबा तुला जर माझं खोटं वाटत असेल तर बायकोला आणि पोरायला विचारून ये। अच्छी तरकीब है। मला घरी पाठवणार आणि इकडे पळून जाणार नाही रे बाबा। आम्हाला कसली आली भीती? मग भीती कोणाची कशाला? आम्हाला कसली भीती आली? तुला वाटत असेल मी पळून जाईल, मला बांधून टाक। वेलींनी करकचून बांधलं, घरी गेला। वाल्यानं आपल्या बायकोला, आपल्या मुलांना विचारलं, मी एवढं मोठं महाभयानक पाप केलं, एक माणूस मारल्यानंतर एक मोहरी एवढा खडा रांजणामध्ये टाकत असे 7 रांजण भरलेले आहेत, एवढं मोठं तुमच्या करता मी केलेलं आहे, एवढं मोठं पाप। अगं प्रिये, बायकोला विचारतोय, या माझ्या पापामध्ये तू वाटेकरी होशील का? असं विचारल्याबरोबर बायकोनं भले मोठमोठाले डोळे केले आणि असे हात करू करू म्हणाली, अहो पाप तुम्ही करायचे ना आम्ही फेडायचे। कोणी सांगितलं? तुमचंच तुम्हाला फेडावं लागल। पहिला धक्का बसला वाल्याला।
मुलांना विचारलं, बाळांनो ते विचार केला, पण या ठिकाणीच एक जणाला मंत्र दिला. मंत्राची ताकद फार मोठी आहे बरं माय बहिणी. आपले स्वामी शुकदास माऊली मंत्र द्यायचे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मीच सच्चिदानंद स्वरूप शिव परमात्मा. त्या वारुळातून आवाज येत होता. वारुळ बाजूला केलं. 12 वर्ष जो मेरे प्रभु श्री रामचंद्र जी के नाम से तप गया है, 12 वर्ष तपश्चर्या झाली ज्याची, जो पूर्वी महापापी वाल्या होता, तो आता महापुण्यवान वाल्मिक वारुळ अंगावर चढल्यामुळं वाल्मिक नावाचा ऋषी झाला. बोलिये राजा रामचंद्र भगवान. नारदांनी डोक्यावर हात ठेवला. अब क्या किया जाए प्रभु? जिस राम जी का आपने नाम ले लिया है, उसी के नाम में रत रहो. आणि नित्य नामस्मरण माझ्या प्रभू श्री रामाचं सुरू झालं. एक दिवस हे वाल्मिक नावाचे ऋषी तमसा नावाच्या नदीवर आंघोळीला जात असताना एक पक्षाची जोडी त्यांनी पाहिली. त्या पक्षाचं नाव आहे क्रौंच. नर आणि मादी दोघजण बसलेले असताना एका पारध्याने त्यातल्या नराला बाण मारला. बाण लागल्याबरोबर फडफड 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 तडफडत तो क्रौंच पक्षी जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यानंतर ते दृश्य वाल्मिकी नावाच्या ऋषींनी पाहिलं. अंतःकरण व्याकुळ झालं, विव्हळ झालं. ती क्रौंची पक्षीन विलाप करू लागली, रोदन करू लागली, रडू लागली. माझा साथी मारल्या गेला पारध्याच्या बाणानं. हे दृश्य वाल्मिकीजींनी पाहिलं आणि वाल्मिक ऋषींनी ते दृश्य पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. डोळ्यातून गळा गळा अश्रूच्या धारा आल्या. एकेकाळी अनेक माणसांना यमसदनी पाठविणारा वाल्या आज एक पक्षी मरण पावलाय, तडफडत पडलाय. हृदयामध्ये दयाभाव निर्माण झाला. दयाभाव बर. दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दाळन कंटकांचे. दया निर्माण झाली त्या क्रौंच पक्षाबद्दल, पण क्रोध आला त्या पारध्याचा आणि मुखातून काही वचन बाहेर पडलं. मानिषात प्रतिष्ठां त्वमागम शाश्वती समा यत् क्रौंचम मिथुनादेकम अवधी काम मोहितम. ए पारध्या, अतिशय प्रेमानं जवळ बसलेल्या या 2 पाखरांपैकी एका पक्षाला तू बाण मारलास, तुला माझा शाप आहे, तुला प्रतिष्ठा कधी लाभणार नाही. वाल्मिकीजींनी शापवाणी आपल्या मुखातून बाहेर काढताच चमत्कार हो गया.
ब्रह्मदेव प्रकट हो गए। धन्य हो, धन्य हो, धन्य हो वाल्मीकि जी। वाल्मीकिजींनी दोन्ही हात जोडले ब्रह्मदेवांना। प्रभु आपने क्यों धन्यवाद दे दिया? मैंने इसलिए धन्यवाद दिया वाल्मीकि कि आपने जो अभी शापवाणी प्रकट की है, दे दी तो है अपने क्रोध में, लेकिन चमत्कार हो गया। ये शापवाणी नहीं है, ये गिरवाण भाषा का, संस्कृत भाषा का, दुनिया का सबसे पहला अनुष्ठूप नाम का छंद का श्लोक है। हे कवित्व आहे, तुमच्या आतमधून कवित्व बाहेर पडणे। मानिषात प्रतिष्ठाम शाश्वती समा यत् क्रौंचम मिथुनादेकम अवधी काम मोहितम, हा अनुष्टुप छंदामधला श्लोक आहे। हे वाल्मीकि जी, दुष्टाचा नाश करण्याकरिता रणरंगधीर प्रभू श्री राम या भूतलावर अवतार घेणार आहेत। त्रेतायुगामध्ये अवतार घेणार आहेत प्रभू आणि अनेक राक्षसांचा निपात करणार आहेत। त्यांचा जन्म व्हायच्या अगोदर संपूर्ण भूतलावर सर्वांच्या हृदयाला आनंद देणारी अशी रम्य रामायणी कथा तुम्ही तुमच्या या सूत्रबद्ध अनुष्टुप छंदामध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहून काढा, हा आदेश दिला। आणि आदेश दिल्यानंतर आदेश शिरसा वंद्य मानून वाल्मीकिजींनी ब्रह्मदेवाला साष्टांग प्रणिपात केला। जय हो प्रभु, जय हो मन्नू बाबा, जय हो। साष्टांग प्रणिपात केला आणि मग मोठ्या भावविभोर अवस्थेमध्ये वाल्मीकिजी माझ्या श्रीराम रायाचं चरित्र गुणगान गाऊ लागले। श्रीराम जय राम, जय जय राम। जीवड़ा दो दिन का मेहमान, अब तुम कब स्मरोगे राम। जय हो, टाळी टाळी, कब स्मरोगे राम। वाह वाह। अब तुम कब स्मरोगे राम। जीवड़ा दो दिन का मेहमान, जीवड़ा दो दिन का मेहमान, कब स्मरोगे राम। अब तुम कब स्मरोगे राम। अब तुम कब स्मरोगे राम। श्रीराम टाळी। बाल्यावस्था खेल गवाया, बाल्यावस्था खेल गवाया, बाल्यावस्था खेल गवाया। तारुणपण में का, तारुणपण में का, जय हो। वृद्धापन में कापण लागा। टाळी वाजवा, टाळी वाजवा। वृद्धापन में कापण लागा, निकल गया अवसान। जय हो। स्मरोगे राम। अब
श्री राम। अब तुम कब स्मरोगे राम। जीवड़ा 2 दिन का मेहमान, जीवड़ा 2 दिन का मेहमान, कब स्मरोगे जय श्री राम। अब तुम कब स्मरोगे राम। अब तुम कब स्मरोगे राम। झूठी काया झूठी माया, झूठी काया झूठी माया, वाह वाह। झूठी काया झूठी माया, आखिर मौत नादान, आखिर मौत नादान। कहत कबीरा सुनो भाई साधो, राहो। कहत कबीरा सुनो भाई साधो, कहत कबीरा सुनो भाई साधो, ये घोड़ा मैदान, जय श्री राम। अब स्मरोगे राम। अब तुम जय स्वामी शुकराज माऊ। स्मरोगे राम। अब तुम कब स्मरोगे, कब स्मरोगे, कब स्मरोगे राम। बोलिए रामचंद्र भगवान की। उमापति महादेव की। रमापति रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की। बोलो रे भाई सब संतन की जय। प्रभू श्री रामचंद्रजींचं एवढं नामस्मरण केलं वाल्मिकींनी की केले रामायण रामाधी। एक वाल्मिकी रामायण आणि एक गोस्वामी तुलसीदासजींनी आपल्या अंतःकरणामधून प्रसवलेलं मन से निकाला हुआ, अंतःकरण से निर्माण हुआ, असं एक रामायण, त्याचं नाव आहे रामचरितमानस। रामचरितमानस का नाव ठेवलं असेल बरं माय बहिणी हो? योग्य श्रोता मिळेपर्यंत भगवान भोलेनाथ शिवशंकरांनी आपल्या मनामध्ये ठेवलं आणि योग्य श्रोता पार्वती माता मिळाल्यानंतर ते प्रगट केलं, म्हणून या रामायणाचं नाव रामचरितमानस। रामचरितमानस नाव ठेवण्याचं आणखी एक कारण आहे। सगळ्यामध्ये चंचल जर काय असेल आपल्या शरीरात तर मन आहे। अगर मन स्थिर नहीं है तर रामकथेच्या मंडपात आणून त्याला पार उघळू उघळू जरी काढलं तरी ते विचार करते आलोय रामकथा ऐकायला, पण येता येता घरी जे कुलूप लावलंय ते काय बरोबर लागलं नाही, कधी कधी लागत नाही, आपण ओढून पाहिलं नाही, बसतय रामकथेला, झटके हाणतय घरच्या कुलपाला। मन
आता या विशाल मंडपामध्ये आपल्याला छान आनंद निर्माण व्हावा म्हणून कूलर लावलेत, पंखे लावलेत, बसायला नरम चटक चटाया टाकल्यात, पण तरी सुद्धा मही कंबरच दुखते, टोंगळेच गळून आले, मानस दुखायला गेली. मग ते असं होतंय, असं होतंय. फरक बघा, सिनेमाच्या टॉकीज मध्ये जर तुम्ही पिक्चर पाहायला गेले तर तिथं बसायला चटई असते का? आपल्या खेड्यापाड्या जत्रात नांगरटीच्या ढेकळात 2 पायावर कोलटेकणी बसतय पैसे देऊन. एखादी गोमच येते, एखादा इचूच येतो, एखादी मुंगीची येते, खना खन खनके हाणतात. ते तिथंच खाजवतय पण उठत नाही, कारण पैसे दिलेले असतात. इथं किती काळजी आहे बरं. कानामध्ये राम रस अमृत स्वाद, आणि ही कथा ऐकल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद. का सिनेमाच्या टाकीवाला म्हणतो का, अहो वा 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 तुम्ही पिक्चर पाहिला हो, आमच्याकडं झुंड पाहिला तुम्ही, झुंडीच्या झुंडीनं, चला आता तुम्हाला आम्ही जीव घालतो, असं कधी म्हणेल का पिक्चरचा मालक? नाही नाही नाही. पण इथं तुम्ही झुंडीच्या झुंडीनं जरी नाही आले तरी तुमच्या तोंडी लावण्याकरिता महाप्रसादाची गुंडी तयार असते आपल्याकडं. हा सत्संगामध्ये आणि बाहेरच्या परिस्थितीमधला फरक आहे माय बापा. सगळ्यात अस्वस्थ आपलं मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय मायना. अरे मन जहेरी जहेरी त्याच न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. म्हणून मन आपलं जर बेचैन असेल तर आपल्या आतमध्ये रामकथा जाऊ शकत नाही. आपल्या जीवनातल्या व्यथा दूर का होत नाहीत बरं? आपलं मन जाग्यावर नाही. म्हणून मनवा जपले भजले मेरे प्रभू का नाम, म्हणून याचं नाव मानस. बरं, एक मानस हे राम नामाचं आहे, एक मानस नावाचं सरोवर आहे जे पृथ्वीवर आहे. पण पृथ्वीवरच्या मानस सरोवरात आणि या राम नाम रूपी मानस सरोवरात जमीन आसमानचा फरक आहे. काय? त्या सरोवरामध्ये पाणी आहे, यहां सिद्ध संतों की वाणी है जो तार लेती है. त्या सरोवरामध्ये राजहंस आहे, या रामरूपी मानस सरोवरामध्ये स्वानंद सुखामध्ये रममान असणारे परमहंस आहेत. माता ममता मयी शारदा, सतत सुधा बरसै, रामकृष्ण ज्ञानामृत घेसी परमहंस स्पर्शे. रामकृष्ण ज्ञानामृत घेसी परमहंस स्पर्शे. सप्तसागरी गर्जत गेली संस्कृतीची द्वाही, सप्तसागरी गर्जत गेली संस्कृतीची द्वाही. मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही, मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. स्वामी विवेकानंद नरेंद्र कुणाचे आहेत शिष्य? परमहंसाचे.
स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्मदीपका उजळत जाई मानवतेच्या धर्मदीपका उजळत जाई भारत पुत्रा ज्ञान समुद्र विक्रम तू वीरा नित्य तरुण तू शक्ती किरण तू रविलोचन धीरा रविलोचन धीरा ओ रविलोचन धीरा हे चिरस्मरण विश्वभूषण ऐका हे चिरस्मरण विश्वभूषण तुलना तुझ नाही तुलना तुझ नाही तुलना तुझ नाही तुलना तुझ नाही हे चिरस्मरण विश्वभूषण तुलना तुझ नाही हे चिरस्मरण विश्वभूषण तुलना तुझ नाही मानव देजा धर्म दीपका उजळ मानव देजा धर्म दीपका उजळ स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी मानवतेच्या धर्म दीपका उजळ मानवतेच्या धर्म दीपका उजळ स्वामी विवेकानंद जय जय राम कृष्ण स्वामी जय जय स्वामी विवेकानंद जय जय राम कृष्ण स्वामी मोठ्या प्रेमानं दोन्ही हात वर करा माय माऊल्या सर्वांनी बोलिये राजा रामचंद्र भगवान बोलिए रामकृष्ण परमहंस भगवान स्वामी विवेकानंद भगवान बोलिए हनुमान जी महाराज स्वामी शुभदास माउली की जहां जहां मेरे राम प्रभु की कथा वहां वहां मेरे हनुमान और जहां जहां परमहंस भगवान का गुणगान वहां वहां विवेकानंद भगवान म्हणून त्या सरोवरात राजहंस आहेत या रामचरित मानस सरोवरात स्वानंद सुखामध्ये रममाण असणारे परमहंस आहेत बघा बरं त्या सरोवरात पाय जर घसरला बुडण्याची शक्यता है और इसमें जो डूब गया उसका बेड़ा पार हो गया म्हणून याच्यात जो बुडाला त्याचा बेड़ा पार झाला अशी ही सुरस अविट रमणीय रामकथेची गोडी या रामचरित मानसामध्ये ग्रंथामध्ये पहिल्यांदा नमन गणपती बाप्पाला केलंय बरं मावशी ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमति प्रकाश मणे निवृत्तिदास्वा उदारी जोजी हे शब्द ब्रह्म शेष तीची मूर्ती सुवेज जेथ वर्ण वपुमिर्दोष मिरविदासे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेरत्नांजी पदबंधनागरतेची रंगाथिले अंबरजेत साहित्यवाणी सपूर उजाळाचे देखा काव्य नाटिका जे निर्धारिता सकौतुका त्याची अरुण झुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भली सगळं वर्णन कुणाचं अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकागारे
श्री गणेशाय नमो नमः. अरे ग्रंथामध्ये माझ्या गणरायाचं वर्णन असेल यात नवल नाही. लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा. तमाशामध्येही माझ्या गणरायाला नमन. पठ्ठे बापूराव हरिगवनाचा, पठ्ठे बापूराव कवी कवनाचा, हा तर तुकडा जुना 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 जुना. माझ्या गणरायाचं वर्णन सर्वच ठिकाणी दंडक मंडल बंड माज विष मंड मुंडशी तपा लटक्या हरिशी साऱ्या गपा. बार बार तलवार येईल का पुन्हा हृदयास ठेविजित कोणा भगवंत भुकेला भक्तीचा पावा. हटा तटाने पटा रंगवणी जटा वाढविची हठाची बुठाटे बुठादरी. कविराय चमकला हीर इतर शाहीर गाजवे वांग गाजवे वांग. गणराया हो गणराया गणराया हो गणराया. एवढंच काय, रामकथेच्या प्रारंभाला माझ्या गणरायाचं वर्णन असेल यात नवल नाही. ओम नमो श्री गजानन श्री गजानन श्री गजानन श्री गजानन श्री गजानन. ओम नमो श्री गजानन श्री गजानन श्री गजानन श्री गजानन श्री गजानन. पोवाडा गातो बुद्धी द्यावी कमना बुद्धी द्यावी कमना बुद्धी द्यावी बुद्धी द्यावी कमना. पहिलं नमन गणपतीला. गण गवळण यामध्येही गण. आधी गणाला गणी आणला, आधी गणाला गणी आणला. तरी रंग पुन्हा 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 हो पुन्हा 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 हो पुन्हा पुन्हा. एवढंच नाही माय बहिणी हो, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज तरारा झाला गणपती माझा नाचता. ताशाचा आवाज तरारा झाला गणपती माझा. गणराज गणपतीचं वर्णन सर्वच क्षेत्रामध्ये. रामकथेच्या प्रारंभाला सुद्धा गणरायाला वर्णन. तुम्ही म्हणाल सर्वच क्षेत्रात गणपतीला वर्णन का, गणपतीला नमन का, गणरायाचं वर्णन का? त्याचं कारण आहे, गणपती बाप्पाच्या घरामध्ये सगळे विरोधी धर्मावाले आहेत. तुम्ही बघा, गणरायाचे पिता श्री महादेव, त्यांच्या गळ्यामध्ये साप आहे. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. तस्मै नकाराय तस्मै नकाराय नमः शिवाय. गळ्यामध्ये साप आहे तर गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. उंदराचं आणि सापाचं वैर आहे. गणपती बाप्पाच्या पिताश्रींचा महादेवाचा नंदी
तर पार्वती मातेचा हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.